नमस्कार. मी डॉक्टर श्यामला कारखानेस संगीत शास्त्राशी संबंधित अशा काही विषयांचे व्हिडिओ मी करते. आतापर्यंत बरेच झाले. तुम्हाला ते सर्चमध्ये जर माझं नाव टाकलं तर तुम्हाला मिळतील बघायला. आणि आता सध्या जो विषय आहे तो शास्त्रीय संगीत ऐकायचं कसं ह्याच्या संबंधी आहे. त्याचे 2 भाग झालेत ऑलरेडी, पण मध्ये जरा 2 महिने खंड पडला माझ्या तब्येतीच्या कारणामुळे. पण आता पुढे सलग सुरू होईल. तर शास्त्रीय संगीत ऐकताना मी वर्गवारी केली होती. पहिल्या वर्गामध्ये ज्यांना शास्त्रीय संगीत अजिबात आवडत नाही असे लोक, ते पहिल्या भागात झालं. दुसऱ्या वर्गामध्ये ज्यांना आवडतं पण कळत नाही हे दुसऱ्या भागात झालं. आणि आता तिसरा जो भाग आहे आजचा, त्याच्यामध्ये त्या दुसऱ्यामधलाच उपविभाग की ज्यांना शास्त्रीय संगीत आवडतं, कळत नाही म्हणजे जास्त खोलात ज्ञान नसतं, वरवर ज्ञान असतं, ऐकून ऐकून बरंचसं समजतं, अशा लोकांविषयी मी सांगणार आहे. तर हे जे लोक आहेत त्यांना आवडतं खूप. ते जातात, मैफलींना जातात, समारोहांना जातात, रेकॉर्ड्स ऐकतात, मनोभावे ऐकतात. पण त्यांना त्यातलं शास्त्र खोलात जाऊन काही कळत नाही. म्हणजे ह्या रागाचे कोणते स्वर लावलेत आत्ता किंवा आपल्याला का आवडलं हे काही त्यांना लक्षात येतच असं नाही सगळ्यांच्या. पण ते मनोभावे ऐकतात. नेहमीचे राग आहेत ते त्यांना ओळखू येतात म्हणजे स्वर कळत नाहीत, पण हा राग आपण ऐकलेला एवढं कळतं. म्हणजे काही जण तर ऐकून ऐकून इतके कान तयार झालेले असतात की गायकाने एखादी तान घेतली तर पुढची लकेर त्यांच्या गळ्यातून आपोआप निघते. इतके कान श्रवण भक्तीने तयार झालेले असतात. तर अशा लोकांना मला सांगायचंय की जेव्हा तुम्ही मैफलींना जाता, समारोहांना जाता, तेव्हा लक्षपूर्वक ऐका गायक काय गातो. आधी तो नाव सांगतो किंवा नसेल तर तुम्ही कळवून घेतलेलं असतं ते जाणकाराकडून. आणि मग त्या रागाचं वातावरण कसं आहे हे लक्षात ठेवा. मग हेच वातावरण पुन्हा तो राग दुसऱ्यांकडून ऐकला की असं निर्माण होतं हे तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला गायक आलापी घेतो, ती रागवाचक असते. त्याच्यावरून राग बऱ्याच वेळा ओळखायला येतो. त्याच्यात रागाची सगळी वैशिष्ट्ये दिसतात. म्हणजे वर्जस्वर कोणते आहेत, कोमल विकृत कोणते आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये दिसतं. नंतर मग जेव्हा रागाची बढत केली जाते, इथे आता बडा ख्याल आणि छोटा ख्याल असे 2 प्रकार असतात. बडा ख्याल हा विलंबित लयीमध्ये, मग विलंबित 1 ताल, विलंबित त्रिताल वगैरे या तालांमध्ये असतो. संथ लयीत असतो. याच्यामध्ये रागाची बढत केली जाते. हळूहळू एक एक स्वर घेऊन रागाचं स्वरूप उलगडलं जातं. याच्यात आलाप, बोलालाप, ताना, बोलताना असं सगळं असतं. अस्थायी असते, अंतरा असतो. ते सगळं झाल्यावर त्याची जोड म्हणजे छोटा ख्याल सुरू होतो. तो द्रुतलयीत किंवा मध्यलयीमध्ये असतो. द्रुत त्रिताल किंवा द्रुत एकताल, मध्यलयी त्रिताल वगैरे. याच्यामध्येही आलाप, बोलालाप, ताना, बोलताना असं सगळं असतं. ह्या दोन्ही ख्यालांचं जे बढत असते ती बंदिशीच्या साह्याने होते. रागाचं स्वरूप हे बंदिशीच्या शब्दांच्या साह्याने किंवा आकाराने उलगडलं जातं. आता बंदिश म्हणजे काय, तर कंठसंगीतामध्ये जे गीत असतं त्याला बंदिश म्हणायचं किंवा चीज म्हणायचं. बंदिशीचे शब्द हे स्वरांना पूरक किंवा स्वरांचं सौंदर्य वाढवण्यासाठी असतात. आणि बंदिश हा रागाचा आरसा आहे असं म्हणतात. म्हणजे रागाची सगळी वैशिष्ट्ये जशी त्या पहिल्या आलापातने म्हटलं ना दिसतात, तशी बंदिशीमध्ये दिसतात. म्हणजे अशी बंदिशकारांनी योजना अशीच केलेली असते. ते वैशिष्ट्यांप्रमाणेच ते स्वर योजलेले असतात. आता ह्या प्रत्येक रागाच्या स्वरांमध्ये, प्रत्येक स्वरामध्ये सौंदर्य दडलेलं असतं. ते ओळखायला शिकलं पाहिजे. आणि बंदिशीमध्ये सुद्धा लक्षपूर्वक ऐकलं की ते समजतं आपल्याला. ऐकून ऐकून लक्षात येतं. काही रागांमध्ये कण स्वर घेऊन स्वर लावला जातो. उदाहरणार्थ कल्याणमध्ये नि रे ग म प म रे ग रे सा असा पचा कण घेऊन रे लावला जातो. काहीमध्ये आंदोलन असतं. भैरवमध्ये
सा रे ग म रे 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 सा. काही रागांमध्ये मिंड असते. मिंड म्हणजे एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर घसरत जाणं, मधल्या सगळ्या श्रुतींना आणि स्वरांना अलगद स्पर्श करणं. हा एक नाजूक आणि फार रंजक प्रकार असतो. तिलक कामोदमध्ये पहा, सा रे म प सा प ध म ग. इथे वरच्या सावरून प पर्यंत असं मिंड घेऊन आलेलं आहे. फार छान वाटतं ते. काही काही रागांमध्ये विशिष्ट स्वरसमूह असतात, त्यांनी सौंदर्य निर्माण होतं. हंसध्वनीमध्ये सा रे ग रे नि प सा, असे वेगवेगळे आपल्याला सौंदर्याची स्थळं लक्षात येतात आणि त्याचा फार सुंदर वाटतात. त्याचा आनंद मिळतो आपल्याला. तर तुम्ही मैफलींना गेलात की ह्या प्रत्येक सुराकडे पूर्णपणे एकतांतेने लक्ष द्या, लक्षात ठेवा, त्याचा आनंद घ्या. आणि तो जो आनंद आहे तो अविस्मरणीय आहे, तो चिरकाळ टिकणार आहे, तो कधीच कमी होत नाही. कायम ऐकत राहा. आता या पुढच्या भागामध्ये तिसरा जो वर्ग आहे, शास्त्रीय संगीत शिकणारे विद्यार्थी, तेही म्हणजे प्राथमिक स्तरावरचे, त्यांच्याविषयी मी बोलणार आहे. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.